ऍक्सिडेंट ऐकून खूप घाबरला असेल. नाही म्हणजे थोडासा घाबरलो. थोडासा घाबरल्यावर तुझी काय वाट लागते माहितीये मला. काय शिक्षा देणारीस मला? छे छे, शिक्षा कसली? आणि मी कोण शिक्षा देणार? मग मितालीला शिक्षा का दिलीस? मितालीला शिक्षा मी दिली? तो शेंगदाणा दे ना. मस्त आलेत पोहे. थँक्यू. कधी एवढ्या प्रेमाने भरवलंच का मला? भरवताना मध्ये विचार करी पोट भरलंय का तुझं. ऐकू का तुझं तुला कळत नाही? खरं सांगू का, तू एवढ्या प्रेमाने भरवतोयस ना, ते बघूनच माझं पोट भरलंय. आणि भरलेलं पोट असंच जपून ठेवायचं मला. आवकीने शेपूची घाणेरडी भाजी करी ना म्हणून तुला सावकाश सावकाश, थांब पाणी देतो. सावकाश. हे घे. बस बस. तू जेवलास? हो जेवलो. नाही ना जेवलास? खोटं बोलतोस ना? मला माहिती तुला शेपूची भाजी आवडत नाही. हे बघ, तू माझ्या हाताने बनवलेले हे इंटरनॅशनल पोहे खातीस ना, ते बघूनच माझं पोट भरतंय. मी भरवते तुला. अगं मी माझं ताट घेऊन खाईन ना. काय रे तुझं आणि माझं काही बिघडतं का? प्रेम वाढतं एका ताटात जेवल्याने. बरं, तुझ्यासारखा हट्टीपणा नाही जमणार मला. दे तू मला. वा. मनोहर, तू ना खूप भारी नवरा आहेस. कोणास ठाऊक. काय रे असं बोलतोस? मला माहिती आहे ना, माझ्याकडे यादीच आहे मी कमी पडलेल्या प्रसंगांची. आणि माझ्या चुका काढायला लागल्या ना तर ग्रंथ लिहिता येईल मोठा. पण नॉर्मल माणसांपेक्षा मी जरा जास्तच चुकते. अगदी आता झालेला ऍक्सिडेंट पर्यंत. मी तू नाही मनोहर, चूक माझीच होती. एवढी छान सक्सेसफुल मीटिंग करून मी हॉटेलवर जायला निघाले होते. समोर ते कुत्र्याचं छोटंसं पिल्लू आलं. मी एवढी घाबरले, एवढी हायपर झाले ना, एवढी वेड्यासारखी ओरडले. तो ड्रायव्हर घाबरला. त्याने लेफ्टला गाडी घेतली आणि समोर एक गाडी होती. आणि मग त्या ड्रायव्हरला पण माझ्यामुळे किती लागलं. नशीब त्याचा जीव वाचला. ऍक्सिडेंट माझ्यामुळे झाला. हे बघ, आपण त्यावर न बोललेलंच बरं.
सावकाश. मला तू तुझं काम कर, मी बघतो कोण येते. हा ठीक आहे. आई, आई, बरं झालं तू आलीस आई. कशी आहेस तू? मी बरी आहे रे, पण तू किती बारीक झालायस. खाण्यापिण्याची आबाळ असली ना की असंच होतं. अगं कसली आबाळ, व्यवस्थित आहे मी. हे बघ, पोट जरासं सुटलंय. बरं का अनुताई, प्रत्येक भेटीत हिला वाटतं मी थोडासा बारीक झालोय म्हणून. काय माहितीये, आईची माया अशीच असते. हे कुस्ती खेळणारे पहिलवान असतात ना, त्यांच्या आईला पण वाटतं आपला पहिलवान मुलगा बारीक झालाय म्हणून. आईच्या प्रेमाला मोजपट्टी नसते कधी. अगदी बरोबर बोलला बघा. आई, तू आलीस आणि सगळी चिंता मिटली बघ माझी. बरं मिताली कुठे आहे बेडरूम मध्ये. अनुताई, मी जरा अनुताई, थँक्स. हे वेड आहेस का? माझे कसले आभार मानतोस? म्हणू द्या तो मला थँक्स. इतक्या वर्षात मी जे करू शकलो नाही ते तुम्ही करून दाखवलं. नाही नाही, मी फक्त वाहत्या पाण्याच्या भूमिकेत आहे. तुला भेटण्याच्या अलकाताईंच्या विचाराला प्रवाह देऊन मी फक्त दिशा दिली, बस. काय आहे, वाहतं पाणी आपल्याबरोबर अनेक चांगल्या वाईट गोष्टी सोबत घेऊन जात असतं. हा, आता त्यातल्या कोणत्या गोष्टी वेचायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे आपण ठरवायचं. भावनेच्या भरात वाहत्या पाण्याचे आभार मानून तुझा वेळ नको वाया घालवूस तू. बरं, मला सांग, तुझ्या बायकोची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे, चला ना बघायला. चल. नाही ग, मी बहुतेक नेक्स्ट वीक पासून जॉईन करीन असं वाटतंय. तर बघूया हात आणि वीकनेस काय साथ देतोय. गोळ्याचा मी करू तुला नंतर फोन. आई, कशी आहेस आता? मी तब्येत बरी आहे ना तुझी? म्हणजे चालू आहेत औषध, बरी आहे आता. तुम्ही बसा ना. औषधं घेतेस ना वेळेवर? मनोहर असताना औषधाच्या वेळा चुकतील कशा? पण चुकतातच ना. काय? कधी वेळ तर कधी माणूस. जाऊ द्या ना आई. जाऊच दे, तू आराम कर. आई, मला खूप बोलायचंय तुमच्याशी. आराम काय आहे, गेले 8 दिवस करतेच आहे.
अगं पण मला तर आराम करायचा आहे ना. आत्ताच तर आले मी आणि इथेच आहे मी. बोलूया सावकाश. आई, मला तुम्हाला काय ग मी तू काय झालं? मीतू, या अनुताई. नमस्कार. नमस्कार. तुला बोललो होतो ना मी. हो, आईंसोबत असतात कंपॅनियन. तुम्ही पण बसा ना इथे. नाही नाही, मी ठीक आहे. बरं, तुझी तब्येत बरी आहे ना आता? आता तुम्ही आलायत ना, आता होईल ठणठणीत. तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात, पण पुन्हा कधीतरी. हा चालू दे तुमचा घरगुती सोहळा. मी बाहेर थांबते. अलका, मी बाहेर थांबते. हा आई, तुम्ही मला बघायला आलात आपुलकीनी. मला खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू. प्रिया, प्रिया, तू खरंच आली आहेस? मग काय, असं खोटं खोटं कोणी येतं का? कशी आहेस तू? मस्त. तुला माझी आठवण येते? खूप खूप आठवण येते. मी छोटी आहे ना, मग एकटी कशी येऊ? तू खरंच आली आहेस, माझा विश्वासच नाही बसत आहे. मला जरा चिमटा काढ बरं. नाही नाही, तुला लागलंय ना. केवढं गोड पिलू आहे ग ते माझं. पण तू एकटीच कशी काय? आई पण माऊली, हा तुमचा आल्याचा चहा. थँक्यू आजा. काय काय हे? अगं काय असू दे, आता झालं ते झालं. बिट्टू मावशी, तुम्हाला गोष्टी सांगशील ना? गोष्टी? अरे बापरे, आता कुठली गोष्ट सांगू सकाळी उठल्या? मला ना आता गोष्टी आठवतच नाहीत. तुला माहितीये का, हेत ना आजोबा,
यांचं नाव काय आहे? आज्जा. 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 आणि यांच्याकडे एवढ्या गोष्टी आहेत, ते मलाही गोष्ट सांगतात. हो, माझ्याकडे गोष्टींचं एवढं मोठं गाठोड आहे. गाठोड. हो, खोटं नाही सांगत. देवपाठीशे आपल्या. ऐकायची तुला गोष्ट? चल 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 चल, मी तुला गोष्ट सांगतो. हा, चला चला चला. हो, काय उत्साह आहे ना आज्यांचा. यांच्या वयात त्यांच्या निम्मा उत्साह आपल्याकडे असेल ना तरी देव पावला म्हणायचं. काय ग, काय झालं? ऐक, तेच विचारते, काय झालं? काही नाही ग, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. काय ऍक्सिडेंट? काय सांगतेस? काय सांगतेस म्हणजे? तू कशी काय इथे आलीस मग? त्याच्यासाठीच ना? अगं मी सहजच इथल्या घरी आले होते, म्हटलं तेवढंच निमित्त तुला भेटायला. प्रिया इथे आल्यावर मागे लागते ना तुला भेटायला, पण तू हे काही भलतच सांगतेस. कधी झालं हे? काही नाही झालं. एक मी दिल्लीला गेले होते तेव्हा छोटासा ऍक्सिडेंट झाला. अशी गंमत झाली. बघ ना, देव बाप्पा त्याला विचारतो, काय विचारतो आज्जा? बोल तू या गोष्टीपासून काय शिकलास? तर तो बिचारा ढोली रामे ना असा हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो, माऊली मी या गोष्टीपासून एकच शिकलो, जे होत ते चांगल्यासाठी. मस्त धमाल झाली. आता आणखीन एक गोष्ट. बापरे, आणखीन एक गोष्ट. या आज्याने मागापासून तुला 5 गोष्टी सांगितल्या. आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे काय करावं बरं? एवढा का विचार करता? मी सांगू का जी सांगायची ती? तू सांगतेस? सांग 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 सांग. तुम्ही मला टॉम अँड जेरीची गोष्ट सांगाल का आज्जा? टॉम अँड जेरी ही कुठली पात्र आहेत? ही काय पात्र नाही, इथं कार्टून्स आहेत. कोण कार्टून? मांजर आणि उंदीर. हा, मांजर आणि उंदीर. त्यांच्यात ना खूप धमाल असते. तो जेरी ना, ती आता जेरी कोण? ही जेरी नाही का बाबा, हा तर उंदीर आहे. तो नेहमीच जिंकतो. जिंकणं हे एकच ध्येय समोर असल्यामुळे लढायांची संख्या कधी कशी किती वाढत गेली याचं भानच राहिलं नाही मला. कधी मोजलीच नाही. तरीही तुला कधी हरताना नाही पाहिलं मी, आणि नाही कधी मुळूमुळू रडताना. काय खोटं बोलतेस ग? मला नेहमी पाहिलंस तर रडतानाच पाहिलंस. गेले कित्येक दिवसात हसलेच नाहीये मी. हे बघ, ते सगळं जाऊ दे. पण खरं सांगू का, हा ऍक्सिडेंट माझ्या पथ्यावरच पडलाय माझ्या. अचानक माझ्यापासून दूर गेलेली माणसं मला सरप्राईज द्यायला इथं आली. कधी नव्हे ती माझ्याशी चांगली बोलली, प्रेमाने बोलली. तू पण आलीस की, रिया आली. आनंदात चालले आहेत माझे हे दिवस आरामाचे. चला चला चला, आवडल्या ना गोष्टी तुम्हाला? हो आज्जा. हा. आई आई, तुला माहिती का, आज्यानी ना मला खूप खूप गोष्टी सांगितल्या. हो. श्रावण बाळाची पण. मिठू मावशी, तू पण सांग ना ग मला. बाळा, हट्ट नाही करायचा. मी तू मावशीला बरं नाही आहे ना? राहू दे ग, राहू दे. तसं नाही ग, पण आता निघायला हवं. उत्साहीच तू. अंमळनेरहून आत्ता आलीस आणि लगेच निघालीस अंमळनेरला. नाही ग, मामांकडे चालले. 3 दिवसानंतर निघेन इथून. थांब ना आजच्या दिवस इथे आली असत. राहा माझ्या बरोबर, बरं वाटेल मला. प्लीज. प्लीज. बरं, थांबते.
पण घरी जाऊन पुन्हा येते हं? चल रिया. येते आजा. या हा? चल येते येते आजोबा आय, आय. चल रिया चल गोड आहे ना रिया. आलो हा. पण वेदिका थँक्स. तू एवढी धावपळ करून डॉक्टर कुलकर्णींसारखा मोठा डॉक्टर दिमतीला आणलास. मनोहर कमॉन, अरे थँक्स कशाबद्दल? आणि खरं सांगू, आभार मानायचेच असतील ना तर ते आईंचे मानायला हवेत. सांगणार गोष्ट तुला, गोष्ट आठवते मी. एक काम करूया का, गोष्ट आठवेपर्यंत मला तू तुझ्या अंमळण्याच्या गमती जमती सांगतेस का? हा, आमच्या टीचरनी एका पोराची चांगलीच जिरवली. त्याचं नाव आहे डम्प.